ये रख सकते हैं उसको, उसका सोचना ज़्यादा इम्पोर्टेंट है, और अपान का अनुलोमन होना। ये 3 जो अगर चीज़ें अगर प्रॉपर रहती है तो कौन सी भी इमरजेंसी आए तो वो हम हैंडल कर सकते हैं। तो पहले प्राण का जो पूरण है उसके लिए हम नस्य करना चाहिए, ठीक है। अगर हम नस्य करते हैं तो नासा मार्ग ओपन हो जाता है, तो उसमें प्रॉपर नस्य चाहिए तो आप प्रधमन नस्य कर सकते या तीक्ष्ण नस्य दे सकते, वो कंडीशन में अगर इमरजेंसी है ये है तो। या फिर अभी तो विद्ध अग्निकर्म तो आपको सबको पता ही है, तो विद्ध में भी हम नासाग्र विद्ध कर सकते हैं, सपनी में और ये भ्रूमध्य में विद्ध कर सकते हैं। तो उससे भी वो थोड़ा चेतना जागृत हो जाती है। जो आपस में उन्माद के जो पॉइंट बोले वो अगर आप करते हैं तो उससे भी चेतना जागृत हो जाती है, ठीक है। और उसके बाद में जो भी है प्राण का पूर्ण होने के बाद में क्या होने वाला है, व्यान का बल होना ज़रूरी है, बराबर है। तो व्यान का बल किस वजह से कम हो रहा है वो पहले ढूंढना ज़रूरी है। फिर उसके बाद में तो फिर अगर दोष उसके पक्वाशय में है तो पहले बस्ती कर लो, ठीक है। अगर दोष उसके आमाशय में है तो हल्का सा वमन कर लो, ठीक है। मतलब इंस्टेंट एक चाटन दे के ही कर सकते। ये जो वमन का जो फंडा है ये कोविड में हम लोगों ने बहुत यूज़ किया। कोविड के ड्यूरेशन में सबके जो पल्स ये जो है ऑक्सीजन कैरिंग कैपेसिटी वो कम हो रही थी। हम लोगों ने पुडी तयार करके वो घर पे दे दिए। शिरा बनवायचा, शिऱ्यामध्ये मिक्स करायचं आणि खाऊन घ्यायला लावायचं। वरून पाणी पी, नाही तर नको पिऊ, ॲटलिस्ट एक तर वमन तरी होऊन जाईल, वमन नाही झालं तर ॲटलिस्ट विरेचन तरी होऊन जाईल, बरोबर आहे। मग ते आमाशयातले जे दोष आहेत ते खाली ग्रहणीत येऊन का होईना पण ते निघून जातील, बरोबर। तर हा फंडा जो आहे ना हा इमर्जन्सीमध्ये काम करतो। आणि ते वमन घेतल्यानंतर आहे ना विदिन 5-10 मिनिट्समध्ये SpO2 डायरेक्ट 70वरचा 90, 92, 94वर जायचा असं। तर आम्ही बरेच पेशंटला तसे केले, त्याचे रिझल्ट पण छान भेटले आणि करता येतं, इमर्जन्सी पण हँडल करता येतं, काहीच ऑप्शन म्हणजे काहीच अडचण नाही। असंच एक पेशंट म्हणजे 2 भाऊ होते ते दोघांचे पण ब्लॉकेजेस होते। एकाचं काहीतरी 70-80% काहीतरी ब्लॉकेजेस होते, हार्ट ब्लॉक, आणि दुसऱ्यांचं 95% ब्लॉक होते आणि ते त्यांना बरेच वर्षापासून होतं, त्यांच्या काही ते लक्षात आलं नाही। पण ते अचानक एक दिवशी त्रास झाला म्हणून ते ॲडमिट झाले। दोघांचंही सोबतच ॲडमिशन झालं, दोघांनाही त्यावेळेसच त्रास झालेला। तर त्या एका पेशंटचं त्यांनी सांगितलं की आपण यांचं करू शकतो, एन्जिओप्लास्टी वगैरे करून त्यांनी ते बायपास केलं, झालं। पण हे सेकंड पेशंट जे होते 95% वाले ते म्हटले तुमचं करता येणार शक्य नाही, की त्याच्यामध्ये पूर्ण 95% ब्लॉक आहे, आम्ही रिस्क घेणार नाही वगैरे वगैरे असे त्यांनी खूप कारणं दिले। मग त्यांनी काय त्यांचे ते मेडिसिन चालू केलेले होते थोडेफार रक्त पातळ होण्यासाठी वगैरे असे तर चालू होते। मग आमचे एक रिलेटिव्ह आहे त्यांनी त्यांना सांगितलं की ते तुम्ही इथे जा म्हणे, बघा म्हणे काय। मग त्यांचं ऑलरेडी 95% ब्लॉकेजेस होते, तर त्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस पेशंटला पाहिला तर पूर्ण आपानाचा अवरोध होता आणि सगळे उदावर्ताचे लक्षणं होते, बरोबर आहे। तर मग आपण त्या कंडिशनमध्ये काय फक्त पहिले 3 दिवस बस्ती केला त्यांचा, फक्त निरोह बस्ती केला। आता म्हणजे वमन देण्यासारखी कंडिशन नव्हती त्यांची, कारण ब्लॉकेजेस असल्यामुळे आपण वमनला तेवढं हे नाही करता येणार आपल्याला, त्याच्यामुळे वमन न देता पाचन औषधी स्टार्ट केले आणि जलौकावचरण केलं हृदयाच्या ठिकाणी, बस तेवढ्या याच्यावरती त्यांचं जे चेस्ट डिस्कम्फर्ट होतं जो आणि 1 आठवड्यातच त्यांचं काहीतरी मुलाचं लग्न होतं असं। आता ते अजूनही व्यवस्थित आहेत आणि त्या डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की हे जास्त दिवस काही टिकणार नाही। आता वर्ष 1.5 वर्ष होत आला त्या पेशंटला असं। त्याच्यामुळे काही नाही, इमर्जन्सी पण आली ना तरी पण घाबरायचं नाही। पहिली गोष्ट पॅनिक नाही व्हायचं। पॅनिक झालं तर आपण आपलं कॉन्फिडन्स लूज करतो, ठीक आहे। पहिले पॅनिक नाही होणं हा पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे। तुम्ही शांत चित्ताने नाडी बघा, नाडीवरून जे दोष समजते तुम्हाला, ज्या तुमच्या लेवलला जे तुम्हाला जे लक्षात येईल ते तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही ॲटलिस्ट पहिले अनुभवा, नाडीमध्ये बघा, नाडीवर काय जाणवतं ते बघा, दोष कुठल्या स्थानात आहे ते बघा। बस्तीची गरज वाटत असेल तर बस्ती करा, विरेचनाची गरज वाटेल तर विरेचन करा, तसं काही घाबरायचं नाही। फक्त इझी वेने कसं करता येईल याचं लक्ष द्या। म्हणजे पेशंटलाही थोडं इकॉनॉमिकली त्यालाही वाटतं की नाही यांच्याकडे गेलं तर थोडं कमी होतं, बाहेर एवढे खूप सारे पंचकर्माचे जास्त घेतात, तर मग आपण जेवढं कमी याच्यामध्ये म्हणजे आपलं पण त्याच्यात थोडंसं बघायचं, असं नाही की पूर्णच हे करता नाही येत, पण मग तरी एक बेसिक हे ठेवायचं, बॅलन्स ठेवायचा, दोन्ही गोष्टी व्यवस्थित होतात। तर तुमचा काय खर्च जातो 4 दिवसात 3 दिवस निरोह बसते आणि 1000 रुपये 3 दिवसाचे निरोह बसते? 1000 वमनाचे वगैरे? वमनाचं थोडंसं आपण स्नेहस्वेदन वगैरेचे धरून ते 1000 नाही 4000 घेतो आपण वमनाचे। स्नेहस्वेदन बसते? हो म्हणजे 3 दिवसाचे बस्ती केले 5000मध्ये सगळं होतं 7 दिवसात पूर्णच म्हणजे असं। आणि विरेचनाला 1000 रुपयामध्ये, मॅक्झिमम 1000 रुपयामध्ये। ते पण कसं जर वमनाला विलिंग नाही आहे पेशंट समजा, बरोबर आहे, तर त्याला आपण काय करतो विरेचनाकडे शिफ्ट करतो, कारण दोष तो उतलेच झालेला आहे, बरोबर आहे। ते आज त्याला जर शांत नाही केलं किंवा त्याला बाहेर जर नाही काढलं तर ते कुठे ना कुठे जाऊन त्रास करणार आहे, बरोबर। तर आमाशयातल्या दोषांचं पाचन करायचं
पाचनासाठी काही औषधी द्यायचे, ते ग्रहणीमध्ये घेऊन जायच्या, बरोबर. वरचे दोष पाचन झाले, पाचन करून मग त्याला रेचन करून टाकायचं. म्हणजे जे काही स्नेहपान देतो ना आपण, आम्ही तर डायरेक्ट घृताचाच देतो, म्हणजे कुठलं सिद्ध घृत देत नाही किंवा काही नाही. तुम्ही घरचं गाईचं तूप खा, तुम्हाला जेवढं घ्यायचं, फक्त मात्र आम्ही सांगतो तेवढी घ्यायची. फक्त ज्यावेळेस विरेचन करायचं असतं त्यावेळेस काय करतो की आम्ही एक काढायचं फॉर्म्युलेशन तयार केलेलं आहे, जो जमदग्नी सरांच्या फॉर्म्युला नोट्समध्ये आहे. आम काढा म्हणून जो आहे, त्या आम काढ्याला उकळवून घेतलं आणि त्याच्यामध्ये तूप टाकून 2 टाईम घ्यायला लावायचं पेशंटला. म्हणजे 3 दिवस तसं कंटिन्यूअस घ्यायला लावायचं. 3 दिवसांचा डोस झाला का 4थ्या दिवशी एक स्नेहस्वेदन करायचं. फक्त रोज घरच्या घरी त्यांना अंगालाच तेल लावायला, त्याचंच लावायला लावायचं, आंघोळ करून घ्यायला लावायचं गरम पाण्याने. आणि 5व्या दिवशी एक आपलं इच्छाविधी द्या किंवा त्रिवृत्त अवलेह द्या किंवा आरगवत कपिला द्या. पेशंटच्या अवस्थेनुसार, स्थितीनुसार बघून ते वमनाचं आपलं विरेचनाचा जो काही कल्प आहे तो एक निवडायचा आणि त्यानुसार द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. किंवा सीझननुसारही तुम्ही निवडू शकता. जसं तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये तर बहाव्याचा एखादा कल्प घ्या. पावसाळ्यामध्ये तर तुम्ही कॅस्टर ऑइल जरी नुसतं दिलं, एरंडेल तेलाचं सिद्ध जर करून जर दिलं तरी त्याच्याने छान रेचन होऊन जातं. सुंठ हळद वगैरे टाकून हे सिद्ध करून घ्यायचं. आणि हिवाळ्यामध्ये किंवा ऑक्टोबर हिटच्या जर सीझनमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्रिवृत्त अवले एकदम बेस्ट आहे, इझिली घेऊ शकता तुम्ही, काही नाही. म्हणजे फक्त पण काही पेशंटला ते गोड खाण्याचं खायला कुठल्याही सीझनला वापरू शकतो, कोणी घेऊ शकतो. पेशंट जरा थोडेसे हे करतात. हां नाही, तरी पण आता आम्ही एका डायबिटीज पेशंटला पण दिलं ना तर त्याचं त्याच्यामुळे काही नाही. आणि असंही ग्रहणीच बिघडलेलं राहतो ना डायबिटीजमध्ये. ॲडिक्शन पॅटर्न कसं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग. अच्छा, जर आपल्याला म्हणजे ते एक पेशंट आहे की ते आयुर्वेदिक काही पर्याय आहे का? तसं स्वतःची इच्छा असली पाहिजे हां आपल्याला करता असं आहे. 50% रोल कसा आहे मनाचा आहे इथे, बरोबर आहे. कारण त्याला जी इच्छा होते तो मनाचा रोल आपण एकदम कमी नाही करू शकत, बरोबर. मग त्याला पर्याय काय देऊ शकतो आपण, तर म्हणजे जमदग्नी सरांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे त्याच्यासाठी, तंबाखू सोडण्यासाठी किंवा सिगरेट सोडण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. मूत्रसंग्रहणीय गण आहे, त्याचं जर चूर्ण तुम्ही तंबाखूसोबत मिक्स करून दिला किंवा स्मोकिंगच्या ऐवजी जर तसं वाटलं, इच्छा झाली तर तुम्ही ते चूर्ण तुम्ही फक्त पॅलेटखाली म्हणजे जिभेखाली फक्त तुम्ही ठेवा, त्याच्याने पण तुम्हाला तो हे होऊन जाईल. आणि जर तंबाखूची जर हेवी ॲडिक्शन असेल ना तर त्याला कसं करतं ते स्टेप बाय स्टेप टॅपरिंग करायचं असतं. म्हणजे आज तंबाखूचं मात्रा आणि औषधाची मात्रा म्हणजे जो मूत्रसंग्रहणीय गण आहे त्याची मात्रा समान ठेवायची सुरुवातीला, मग नंतर तंबाखूची मात्रा कमी करत जायची, औषधाची मात्रा तुम्हाला वाढवायची वाटली तर वाढवू शकता तुम्ही असं. मग वाटलं असतं दिवसातलं तसं मग वाढवत तुम्ही तो हळूहळू टॅपरिंग करत तंबाखू कमी करून टाकायची, फक्त औषधावर शिफ्ट करायचं. मग थोडे दिवस औषध ठेवायचं, औषधानंतर मग कमी करायचं. सर तुमचा रसौषधीचा आणि काष्ठौषधीचा रेशो काय राहतो? रसऔषधी असे खूप काही वापरत नाही आम्ही, काष्ठ औषधीवरच जास्त खेळतो आम्ही तसं बघायला गेलं नाही. असं भरपूर असं काही वैद्यांचं म्हणणं, काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं झालं हां सर रसौषधी किंवा महाग ट्रीटमेंट दिल्याशिवाय आयुर्वेदात रिझल्ट येत नाही. माझ्याकडे आता रिसेंटली 2 विद्यार्थी आले होते. हां म्हणजे त्यांचं झालं आहे सगळं एज्युकेशन वगैरे. सर म्हणजे आम्ही 5 लाखाचे ऑलरेडी सुवर्णकल्प वगैरे ते सगळं मागवून ठेवलेलं. आता प्रॅक्टिसमध्ये वापरायचं कसं हे सांगा. म्हटलं मी माझ्या आयुष्यात 5,000च वापरलं नाही, 5 लाखाचं मी काय सांगणार. मग तेच इथंच तर उत्तर आहे आपलं सगळं. कसं आहे, एकदा जर तुम्ही शोधन करून घेतलं तर तुमचा 50% आजार तिथंच बरं होतो. मग तुम्हाला कुठले तिथं रसऔषधीची गरज नाही किंवा काष्ठौषधींची पण गरज नाही तोपर्यंत तरी, ॲटलिस्ट त्या लेवलला. जोपर्यंत तुम्ही पंचकर्मावरती 50% क्लिअर होऊन जातं ना पेशंट. जर पेशंट वेल्दी असेल, घेण्यासारखी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही रसऔषधींचा वापर करा. पण जर उगाचच आता एखादा गरीब आहे, त्याला जर त्याचे खायचे प्यायचे जर वांदेत तर त्याला रसऔषधीच देण्याची काही अट्टाहास नाही करायचा. आपण बेसिक औषधींवर पण आपण त्याला शिफ्ट करून क्लिअर करू शकतो. इन्स्टंट रिझल्ट येतात? हो येतात ना. जसं आता मी हा जो काढा सांगितला आम काढा, तो असा आहे की जर म्हणजे द्रवमल प्रवृत्ती होत असेल तर तो नुसता काढा जर तुम्ही सुंठ पावडर टाकून, म्हणजे काढा न करता फक्त चूर्ण घ्यायचं त्याचं, सुंठ पावडर टाकायची त्याच्यामध्ये, थोडीशी साखर टाकायची आणि फक्त तेवढं चूर्ण कोरडं खायला लावायचं पेशंटला विदिन मुरमुर खायला लावायचं. कारण द्रवमल प्रवृत्ती म्हणजे त्याच्यात प्राणाचं पण गती बिघडलेली, बरोबर. तर मग प्राणाचा जो मात्रा सांगितलेली आहे औषधी मात्रा ती मुरमुर जाऊ द्यायची. तसं मुरमुर जर तुम्ही तो कोरडं चूर्ण खायला दिलं त्याच्याने द्रवत्व कमी होतं. ऑलरेडी त्याच्यात मुस्ता पण आहे, बिल्वा आहे, त्याच्यानंतरून श्वेतचंदन आहे, धान्यक आहे.
तर हे सगळे ग्राही संग्राही आहेत. तर ते तुम्ही ज्यावेळेस नुसतं कोरडा खाल्ला तर तुमची द्रवमल प्रवृत्ती तशी थांबून जाते आणि साखरेसोबत तो दिला म्हणजे थोडंसं तुम्हाला ते ग्लुकोज लेवल पण ती बॅलन्स होऊन जाते. त्याच्यामुळे हा कल्प असा आहे की चूर्ण म्हणून खाल्ला तर द्रवमल प्रवृत्ती थांबवतो आणि काढा करून जर पिला तर द्रवमल करवून आणतो असं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही कामं होतात. तर मग असं नाही म्हणू शकत की आपण फक्त रसऔषधीच पाहिजे असं काय नाही. तर इन्स्टंट जर पाहिजे ना तुम्ही काष्ठऔषधीवर पण वापरायची हां आपली बुद्धी वापरायची. त्याच्यात थोडं चंदन आधी मिक्स करायचं. हां चंदन हां चंदनादी वटी म्हणून एक आहे आपलं पंचभौतिक दातारशास्त्रींच्या याच्यामधलं एक योग आहे तो तुम्ही टाकू चंदन आधी शकता. माहित असेल. चंदनादी वटी हां त्याच्यात काही नाही बेसिक आहे गोक्षूर वगैरे हां. जो अभी मैम ने पूछा डी एडिक्शन का, वैसे ही मेंटल डिसऑर्डर्स के लिए भी लोगों को आयुर्वेदिक अल्टरनेटिव चाहिए होता है, हाँ तो उसके बारे में आप वैसे देखा जाए तो अभी मार्केट में बहुत सारे मनोवा स्रोतस पे काम करने वाले मेडिसिन तो अवेलेबल, लेकिन अगर आपको वो ज़्यादा झंझट में नहीं पड़ना है, कोई औषधि कल्प यूज़ नहीं करना है जो ज़्यादा कॉस्टली है, तो उसमें सिर्फ बेसिकली आप सिर्फ जटामांसी का चूर्ण अगर अवेलेबल कर लेते और उसका फांड करके भी दे देते शाम के वक्त में सिर्फ एक टाइम में, तो भी उससे वो काम हो जाता है. इसलिए वो हेवी मतलब बाकी के इतने सारे कॉस्टली प्रोडक्ट्स लेने की जगह आप सिर्फ और जटामांसी फांड के लिए आपको सिर्फ चुटकी भर जटामांसी चाहिए. उसमें क्वांटिटी भी नहीं मैटर करती कि एक चम्मच लो या बड़ा चम्मच लो, ऐसा कुछ भी नहीं लगता उसमें. सिर्फ एक चुटकी भर अगर जटामांसी डालने का, गरम आधा कप गरम उबला हुआ पानी में डाल के रख देने का, फांट विधि के जैसा तैयार करने का, शाम को बनाने को रखने को बोल देने का और रात को सोते टाइम पी लेने को बोलने का. उससे भी अच्छा काम हो जाता है. मनोवा स्रोतस का पूरा रोल ख़त्म हो जाता है. और जो एडिक्शन में आप बोल रहे थे ना, उसमें भी जटामांसी का फांड देते हैं ना, तो उससे उसका मतलब संज्ञावहन जो कार्य है वो सुधर जाता है. तो उससे वो ऑटोमेटिकली उसको क्या अच्छा है क्या बुरा है इसका नॉलेज होने लगता है और वो सुधर जाते हैं. ऐसा 50% पेशंटला जटामांसी द्यायचं म्हणजे द्यायचंच. आता आजकाल कोणी असे पेशंट नाहीच आहे की ज्याच्या म्हणजे मनोवा स्रोतसाचं बिघडलेलं नाही असं काहीच नाही, कारण मूळ सुरुवातच सगळ्यांची तिथूनच होते आता असं. त्याच्यामुळे आम्ही जो आमकाळाचा जो मेन फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी जटामांसी ॲड करून ठेवलेलं आहे असं. म्हणजे आम्ही काय करतो सीझननुसार त्याच्यामध्ये काही काही चेंजेस करून घेतो. आता समजा ऑक्टोबर हीट स्टार्ट होते, मग त्याच्यामध्ये चंदनादीचं